एहे, रहा नहीं जाता। तड़प ही ऐसी है ना। एक तो लाइक और शेयर ठोक दीजिए महाकाल का दबा के लाइक और शेयर ठोक दीजिए 5,000 लौटे दिख जाना चाहिए। जय शिवराय मित्रांनो, तर आपण आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलो आहे आणि आपण डायरेक्ट व्हिडिओ एडिटिंगला सुरुवात करणार आहोत. तर व्हिडिओ एडिट करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा फोटो एडिटिंगचा ॲप लागणार आहे, ते म्हणजे पिक्सलॅब. पिक्सलॅब प्ले स्टोअरवरती अगदी तुम्हाला इझिली मिळून जाईल, डाउनलोड करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे विंडो दिसेल, डिलीटवरती क्लिक करून घ्यायचं, ओकेवरती क्लिक करायचं. 4 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून घ्यायचं आहे आपल्याला. त्याच्यानंतर फ्रॉम गॅलरीवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मी जो बॅकग्राऊंड दिलेला तो सिम्पली ॲड करून घ्यायचा आहे. ॲड केल्याच्यानंतर बरोबरवरती क्लिक करायचं आहे. बरोबरवरती क्लिक केल्याच्यानंतर प्लसवरती क्लिक करून घ्यायचं आहे. फ्रॉम गॅलरीमध्ये जायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला जो सुदर्शन म्हणजे अशोक चक्र आहे सॉरी, तर ते ॲड करून घ्यायचं आहे आणि इथं 3 नंबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. इथं रिलेटिव्ह साईज बघायला मिळेल, याच्यावर जाऊन आपल्याला पूर्णपणे 100 करायचं आहे आणि ही लेअर इथून लेअर पॅनलवरती जाऊन लॉक करून घ्यायचे अशा टाईममध्ये. परत प्लसवरती जायचं आहे, फ्रॉम गॅलरी. त्याच्यानंतर जे आहे ते आपल्याला बाबासाहेबांचा इमेज जो आहे तो ॲड करून घ्यायचा आहे. बरोबरवरती क्लिक करायचं आहे. सेम ॲज बाउंड रिलेटिव्ह साईज करायचं आहे आणि फुल करून इथं लॉक करायचे आहे. हे सगळं सुट्टं मटेरियल दिलेलं आहे, कारण की बरेच जण दुसरीकडे पण यूज करू शकतात म्हणून सुट्टं दिलेलं आहे. आणि ते यूज कसं करायचं ते सुद्धा मी तुम्हाला सांगितलं आत्ता. सगळ्या सुट्ट्या PNG आहेत 4K फुल स्क्रीनच्या. खरं तर मी हायलाईट मोशनमध्ये करणार होतो, पण म्हणलं की आपकडमध्ये एकदा ट्राय तर करून बघूया कसं झालं. तर झालेलं ओकेमध्ये. आता याला आपला इथंच लोगो लावून घ्यायचा आहे. फ्रॉम गॅलरीवरती गेलो, आपला लोगो जिथं असेल तो फोल्डर सिलेक्ट करून घ्यायचा आहे. ओके, तर मी लोगो पटकन सेट करून घेतो. आता लोगो सेट करून झाल्यानंतर 3 डॉट एक्सपोर्ट इमेज डिफिकल्ट आहे तिथं अल्ट्रा करून घ्यायचं आहे आणि सेव्ह टू गॅलरीवरती क्लिक करायचं आहे. ओके, हा इमेज आता सेव्ह होऊन जाईल. आता सेव्ह झाल्याच्यानंतर आपल्याला पहिलं काम कुठलं करायचं आहे, तर सुपर पेन ॲप्लिकेशन ओपन करून घ्यायचं आहे. ओपन केल्याच्यानंतर सर्वर ऑटो सिलेक्टला असेल, ॲड बघायला मिळेल, ॲड क्लोज करून घ्यायचं आहे. बघू शकता इथे तुम्ही स्किप ॲड करायचं आहे, क्लोज करून घ्यायचं आहे. इथं कनेक्टवरती सिम्पली टच करून घ्यायचं आहे. ऑटोमॅटिकली ते 3 ते 4 सेकंदामध्ये आपलं VPN जे आहे ते कनेक्ट करून घेईल, पण त्याला इंटरनेट जे आहे ते आपलं लागणार आहे. ओके, नेटवर्क ऑन करून ठेवायचं आहे कायम. आता कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये जायचं आपल्याला. कॅपकट ॲप्लिकेशनमध्ये गेल्याच्यानंतर बघू शकता तुम्हाला प्रोसेस काय करायचं आहे. इथं एडिटवरती जायचं आपल्याला. एडिटवरती न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर फोटोवरती जायचं आहे आणि हा पण आता जो एक्सपोर्ट केलेला फोटो आहे पिक्सलॅबमध्ये तो ॲड करून घ्यायचा आहे इथं. ओके, ॲड केल्याच्यानंतर ही ब्लॅक लेअर जी आहे ती डिलीट करून घ्यायची आहे. परत प्लसवरती क्लिक करायचं आहे आणि तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये व्हिडिओ दिलेला आहे, ते सिम्पली ॲड करायचं आहे इथं. ॲड केल्यानंतर याचं ऑडिओ जो आहे तो एक्स्ट्रॅक्ट करून घ्यायचा. इथं खाली स्क्रोल करत जायचं आहे, पुढे ते एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ बघायला मिळेल, याच्यावर टच करून घ्यायचं आहे. हा व्हिडिओ इथून डिलीट करायचा आहे. डिलीट केल्याच्यानंतर आपल्याला हा इथं सरकवून घ्यायचा आहे पुढंपर्यंत. ओके, आता मी माईक जो आहे तो काढत आहे, तुम्हाला आवाज थोडासा माझा कमी येईल. ओके, तर मी आता माझा माईक काढलेला आहे, ऑडिओवरती क्लिक केलेलं आहे आणि इथं खाली स्क्रोल करत बीट्सवरती गेलो आणि इथं ऑडिओ फक्त ऐकायचं आहे फक्त व्यवस्थित. इथं एक बीट आहे, तर इथं ॲड बीटवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बीट जे आहे ते ॲड होऊन जाईल. इथं एक आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे. मी इथं व्यवस्थित चेक करा मी कुठं कुठे ॲड करतो. साऊंड ऐका किंवा मी व्हिडिओ दिला आहे तो एक बघा. तर इथे का आपण ॲड करून घेऊया बीट. डायरेक्ट इथं आपली बीट असेल, इथे एक ॲड करून घेऊया. तर इथे काय. ओके, अशा टाईपमध्ये आपण बीट ॲड करून घेतलेले आहेत. आता बरोबरवरती क्लिक करून घ्यायचं आहे. ओके, मी आता माईक जो आहे तो कनेक्ट करून घेतो. तर आता आपल्याला काय करायचं आहे, हा इमेज जो आहे तो आपल्याला एंडपर्यंत वाढवून घ्यायचा आहे. ऑडिओचा पुढचा पार्ट याचा कट करून घ्यायचा आहे. ओके,
ऑडिओचा पुढचा पार्ट इथून कट करून घेतला आपण. आणि आता जिथं जिथं आपलं हे आहे बीट, तिथं आपल्याला एक इमेजवरती क्लिक करायचं आहे, स्प्लिट द्यायचं आहे. इथं आलो, इमेजवरती क्लिक ऑलरेडी आहे, स्प्लिट करायचं आहे. परत इथं येऊन स्प्लिट करायचं आहे, परत इथे येऊन स्प्लिट करायचं आहे आणि एक इथं येऊन. ओके, अशा टाईपमध्ये स्प्लिट करत जायचं आपल्याला. आता स्टार्टला काय करायचं आहे बघू शकता. आपल्याला ॲरोवरती क्लिक करून घ्यायचं आहे. या इफेक्टवरती जाऊन इथं व्हिडिओ इफेक्टवरती जायचं आहे आणि इथला बघू शकता नेटवर्क तुमचं स्ट्रॉंग लागणार आहे. हा ट्रेंडिंगमधला, हा पहिल्या लाईनमधला 4 नंबरचा इफेक्ट सिलेक्ट करायचा आहे आणि हा या बुकमार्कचा पुढचा पार्ट इथून म्हणजे कमी करून घ्यायचं आहे. ओके, आता ही जी लेअर आहे याच्यावर क्लिक करून घ्यायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कुठलाही एक ॲनिमेशन देऊ शकता तुम्ही. तर मी हा देतो आणि याला 1 सेकंद इथून करून घेतो. ओके, आपण 1 सेकंद केलेलं आहे ॲनिमेशन. त्याच्यानंतर बॉडी इफेक्टवरती क्लिक करून घ्यायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला इथं बरेच इफेक्ट बघायला मिळतील. सॉरी भाऊनो, व्हिडिओ इफेक्टवरती. आणि याला कुठलाही नॉर्मली इफेक्ट एक लावून घ्यायचा आहे किंवा नाही लावला तरी चालेल. बघू शकता यात आपल्याला बघू शकता ग्लिचमध्ये आपल्याला हा इफेक्ट एक आहे 1 नंबरचा, तो सिम्पली ॲड याला करून घेऊया आपण. ओके, हा जो आपण 2 नंबरला इफेक्ट ॲड केला तो आपण 3ऱ्या लेअरला ॲड करून घेऊया आणि ही लेअर इथपर्यंत वाढवून घेऊया अशा टाईपमध्ये. ओके, आणि यालासुद्धा आपल्याला ॲनिमेशन देऊन टाकायचं आहे कुठलंही एक. तर आता मी हा देऊन टाकतो. ओके, अशा टाईपमध्ये. आता यालासुद्धा आपल्याला ॲनिमेशन एखादं चांगलं कुठलं तरी देऊया आपण. बघू शकता स्क्रोल करायचा पुढं. हा 1 सेकंदाच देऊ आपण किंवा 1.5 सेकंदाचा 1.1 हा दिला आपण ॲनिमेशन. त्याच्यानंतर याच्यावर क्लिक करायचं आहे, बुकमार्कपर्यंत येऊन जायचं आपल्याला. बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आणि 1 नंबरचा इफेक्ट बघायला मिळेल, हा आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे. ओके, फक्त या इमेजचं जे ॲनिमेशन आहे ते आपल्याला चॉईस करून लावायचं आहे. बघू शकता तुम्ही इथं. तर आपण हा लावूया आणि याला 1 सेकंदाच करून घेऊ. ओके, अशा टाईपमध्ये हा इफेक्टसुद्धा आपल्याला या बुकमार्कपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. नंतर यालासुद्धा आपल्याला एक ॲनिमेशन लावायचं, कोणतं एक ॲनिमेशन. आता यातलं बरेच ॲनिमेशन आहेत, तुम्ही कुठलंही लावू शकता. हा लावला आपण. त्याच्यानंतर आपण गेलो बॉडी इफेक्टमधला आपल्याला हा इफेक्ट लावून घ्यायचा आहे. इथं हिल लाईन, हिल फ्लाय काहीतरी असं काहीतरी इफेक्टचं नाव आहे. हा इफेक्ट याला अप्लाय करून घ्यायचा. ओके, आता आपल्याला यालासुद्धा ॲनिमेशन द्यायचं आहे कुठलंही एक. जिथं जिथं स्पीड दिली तिथं आपल्याला ॲनिमेशन द्यावं लागणारच आहे. ओके, हा ॲनिमेशन दिला. यालासुद्धा आपल्याला व्हिडिओ इफेक्ट ॲड करायचा आहे. व्हिडिओ इफेक्ट कुठला, तर ग्लिचमधला 1 नंबरचा इफेक्ट अप्लाय करून घ्यायचा याला. ओके, हा एंडपर्यंत ॲड करून घ्यायचा आहे. अशा टाईपमध्ये आपला सगळा व्हिडिओ रेडी झालेला आहे. शेअरवरती क्लिक केल्यानंतर डायरेक्ट व्हिडिओ एक्सपोर्टिंगला चालू होईल. तर भाऊन तुम्हाला आपला आजचा व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ जर अजून लाईक केलं नसेल तर प्लीज लाईक करा. आपल्या चॅनलवर आज आणि पहिल्यांदाच आला असेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि समोर बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. भेटेच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.